सरकारच्या मार्गदर्शनानुसार म्हाडाच्या माध्यमातून मुंबईतील वरळी, नायगाव, जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येतोय। यातील वरळीतील बीडीडी चाळीच्या पहिल्या टप्प्याचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील घरांच्या चाव्यांचे वितरण आज रहिवाशांना करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी वासियांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आलं आहे। तर इतक्या वर्षांचं स्वप्न बीडीडी वासियांचं आज पूर्ण झालंय। तर त्यांच्या काय भावना आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार ताई, तुमचं नाव काय आहे ते सांगा आणि तुमच्या काय भावना आहेत, तुमचं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय। अच्छा, माझं नाव अश्विनी संदेश बोरकर। मी बीडीडी चाळ क्रमांक 9 ची रहिवासी आहे आणि आता ज्याप्रमाणे सरकारने आम्हाला हे मोठं घर 500 चौरस मीटरचं जे घर दिलंय, पहिला आम्ही ज्या जागेमध्ये राहत होतो ती जागा खूप अशी कंजेस्टेड होती आणि त्याच्यामुळे आता हे जे काही आम्हाला 500 चौरस फुटाचं जे घर मिळालंय त्याच्यासाठी म्हणजे मोकळं वातावरण आहे। सध्या तरी आता म्हणजे पिढ्यानपिढ्या बीडीडी चाळीमध्ये जी लोक राहतात ती खूप आनंदी आहेत। सरकारचे खूप खूप धन्यवाद आणि याही पुढे आमच्यासारख्या अनेक कुटुंबांना असं छान असं घर, सुंदर असं घर मिळावं ही शुभेच्छा। माझे नाव वैशाली विजय ओगले आहे। हे जे प्रकल्प चाललं होतं त्या प्रकल्पामध्ये माझाही आनंद आहे, माझ्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा चांगला, हीच माझी विनंती आहे। माझं वय आता 65 आहे। तुम्ही वर्षानुवर्षे बीडीडी चाळीत राहत होता, आता तुम्हाला तुमचं 40 वर्ष 45 वर्ष झाली बीडीडी चाळीत मला राहते। आता पुढच्या मोठ्या प्रकल्पात मी आता होते, ते माझं भरपूर आहे। माझ्या मुलांना, त्यांना नातवंडांना माझ्या त्याचा हे फायदा व्हावा। आपल्या सोबत आहेत भाजप वरळी अध्यक्ष दीपक सावंतजी। सर, आज बीडीडी वासियांना त्यांच्या घराच्या चाव्या मिळाल्या, त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे त्यांना चावी वितरण केले। तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी या नात्याने काय सांगा? या सर्व जी काही प्रक्रिया झाली त्याचे शिल्पकार आणि ज्यांच्यामुळे झालं, जर देवेंद्र भाऊ नसते तर हे शक्य नव्हतं। कारण गेले अनेक वर्ष 25 वर्षापासून ही रिडेव्हलपमेंट आम्ही बघितली होती। कोण 250 फूट ऑफर करत, कोण 300, पण खरं झालंच नव्हतं। पण जेव्हा देवेंद्र भाऊ 2014ला मुख्यमंत्री म्हणून आले आणि त्यांनी निर्णय घेतला, एक मुंबईसाठी असा डीसी रूल तयार करण्यात आला जो स्पेशल बीडीडी चाळीसाठी बनवण्यात आला, ज्याच्यामध्ये FSI वगैरे काही नाही, सरळ 160 वरनं 500 कार्पेट असं घर देण्यात आलं। ह्याचं पूर्ण श्रेय महायुतीला आहेच 100%, जसं एकनाथ शिंदे साहेबांना आहे, जसं अजित पवारांना आहे, पण देवाभाऊंमुळे हे सर्व साकारण्यात आलं। बीडीडी वासियांच्या अनेक वर्षानुवर्ष पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होतंय। तर या निमित्ताने त्यांनी काही तुमच्याकडे भावना त्यांच्या व्यक्त केल्यात का, किंवा तुम्हाला काय सांगायचंय? मला जे लोक भेटलेत त्यांचं असं म्हणणं हे त्यांच्यासाठी स्वप्न होत आणि हे स्वप्न साकार झालं। हे कालच्या प्रतिक्रिया आहेत की हे स्वप्न साकार झालं। आता अनेक प्रतिक्रिया येतील, आज चावे वाटप होत आहे, त्यामुळे सगळे आनंदात आहेत आणि खरंच खूप चांगलं काम चाललंय महाराष्ट्र शासनातर्फे। आपल्या सोबत आहे बीडीडी चाळीतील रहिवासी मदन गुप्ताजी। सर, 160 स्क्वेअर फूट घरातून तुम्ही आता डायरेक्ट 500 स्क्वेअर फूट घरात राहणार आहात, काय भावना आहेत, तुम्ही काय सांगा? हे बघा, आपले देवाभाऊंनी बीडीडी चाळीचे जे लोक होते, जे कुठल्या परिस्थितीत राहत होते, कधी स्लॅब पडत होता, कधी काय प्रॉब्लेम होत होते, त्यांना कळलं आणि ज्या दिवशी त्यांना कळलं त्यानंतर त्यांनी स्पेशल DCR रूल बनवलं आणि रूल बनवल्यानंतर त्यांनी सर्वात मोठा काम हे केलं की 500 फूट डायरेक्ट त्यांनी सांगितलं की 500 फुटाचा घर 2 BHK फ्लॅट आणि सी व्ह्यू। हे लोक आता काय नाव त्याचं, नमनवाल्यांना मला वाटतं 2,73,000 काहीतरी स्क्वेअर फीटनी त्यांनी जागा विकली आणि आपलं 500 मीटरच्या अंतरात आपले बीडीडी चाळीचे घर आहेत आता नवीन, आणि 2,83,000 स्क्वेअर फीट नाही होईल पण अर्धी झाली तरी बीडीडी चाळीचे जे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि ज्यासाठी लोक 2,83,000 देत आहेत ते आम्हाला फुकटमध्ये मिळत आहे। हे फक्त आणि फक्त देवाभाऊंमुळे मिळत आहे आणि देवाभाऊ जर नसले असते तर हे
प्रकल्प कधीच शक्य झाला नसता. आणि सर्वात मोठा विषय असा आहे की ज्यांनी केलं त्यांनी चावी दिली. हा बीडी चाळीसाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यां आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाची गोष्ट आहे. कारण देवेंद्र भाऊंचं नावच इन्फ्रामॅन आहे आणि त्यांनी करून दाखवलं. आता मी वकिली करतो, मला मरीन लाईन्सला नेहमी जावं लागतो, हायकोर्टच्या इकडे जायचं असतो. कोस्टल रोड बनवल्यामुळे आम्हाला 15 ते 20 मिनिटात पोहोचतो. आणि तीच परिस्थिती आता वरळीचा राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोस्टल रोडचा आज लाभ होतोय. आणि बीडीचा चांगला घर, 2 BHK फ्लॅट, 2 वॉशरूम, 1 पार्किंग, ह्याच्यापेक्षा जास्त एका माणसाला जगण्यासाठी काय हवं असतं ते देवाभाऊंनी दिलेलं आहे. म्हणजे अभिमान आहे की देवाभाऊंचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि देवाभाऊंनी कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक नागरिकाचा विचार केला आणि पुनर्विकास करून आम्हाला सर्वांना अभिमान दिली आहे. आणि त्याच्यासोबत आज देवाभाऊंचं नाव प्रत्येक कार्यकर्ता असू दे किंवा बीडीचा इथले जे रहिवासी आहेत त्यांना पण अभिमान वाटते की खरंच त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला विषय होता तेच करून दाखवलं. तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस होणार? हे बघा, आज जर समजा एक 2 BHK फ्लॅट मध्ये तुम्ही राहत असाल, किती लोक असे आहेत त्यांचे लग्न होत नव्हते कारण घर छोटं आहे. आज ती परिस्थिती बदलली आहे. म्हणजे माझा विचार न करता अख्ख्या बीडी चाळीचा विचार केला तर घरांची परिस्थिती बदलली. आता लग्न चांगल्या पद्धतीने चांगल्या फॅमिलीमध्ये करू शकतो. कारण जो 2 BHK फ्लॅट मध्ये वरळी सारख्या एरियामध्ये राहत असेल त्याचा रिस्पेक्ट तर असतोच. त्यामुळे ते अभिमान पण आहे आणि त्याचा आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासोबत आहेत भाजप मंडळ अध्यक्ष शैलेंद्र सिंगजी. सर, काय सांगाल? सांगावं असं काय, म्हणजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. आज बीडी चाळवाशांना असं वाटतं की म्हणजे काहीतरी आयुष्यात एक वेगळं काहीतरी घडलेलं आहे. जेव्हापासून हा प्रकल्प चालू आहे त्याच्यानंतर देखील खूप संशय होता लोकांच्या मनामध्ये, हे प्रकल्प पूर्ण होणार की नाही होणार, कशा पद्धतीने होणार, जे सांगितले ते मिळणार की नाही मिळणार. पण देवाभाऊनी ज्या प्रकारे उद्घाटन केला होता त्याच प्रकारे सगळ्यांना चाव्या देऊन आश्वस्त केलंय की पहिला टप्पा पूर्ण झालाय, 500 चौरस फुटाचं घर मिळालेलं आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे हे आजही काही लोक मिळाले बोलले चिमटी काढ बाबा, मला काय स्वप्न पडतोय की काय, पण ते सगळ्यांना झालंय. जसं देशामध्ये नाव आहे नरेंद्र मोदीजींचं की मोदीजी है तो मुमकिन है, तसं आज महाराष्ट्रामध्ये एक नाव उजू लागलंय की देवाभाऊ आहे तर सगळं काही मिळू शकतंय. पण देवाभाऊच्या शब्दाला मान आहे आणि देवाभाऊनी जे सांगितलं ते पूर्ण केलं आणि महायुतीने त्याच्यामध्ये देवाभाऊंची साथ दिली. त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन, महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि खास कर देवाभाऊंचं अभिनंदन करण्यात खूप इच्छा झाली की म्हणजे वरळीकरांना मालकी हक्काचं घर मिळाला. आणि अजून एक अपेक्षा आहे देवाभाऊंकडनं की बाकी जे काही झोपडपट्ट्या असतील त्यांनाही तुम्ही प्रकल्पित करून पूर्ण विसर करून सगळ्यांना मालकी हक्काचं घर द्यावा, जेणेकरून आमचा मराठी माणूस कुठेतरी मुंबईच्या हद्दपार होऊ नये आणि आमचा मराठी माणूस मुंबईतच राहावा, अशी विनंती देवाभाऊंना एकदा परत करत इच्छितो. आणि देवाभाऊंचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मी दिनेश मेंगे, वरळी बीडी चाळीचा रहिवासी आहे. बीडी चाळी क्रमांक 113. मी सेकंड फेज मध्ये आहे. मात्र पहिल्यापासून या प्रोजेक्टची बिगर राजकीय समितीच्या माध्यमातून आम्ही या प्रकारे जोडलो गेलो आहोत. सुरुवातीच्या काही बिल्डिंग रिकाम्या करण्यापासून त्यांना प्रोत्साहन देण्यापासून आपण काम केलेलं आहे आणि म्हणून या कार्यामध्ये आमंत्रण आम्हाला देण्यात आलं होतं. आणि या कार्यामध्ये एवढी शोभा चांगली आली की सगळ्यांना खरं जाताना तो चेहऱ्यावरचा आनंद, प्रत्येक रहिवाशाचा चेहऱ्यावरचा आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. त्याबद्दल ह्या महाराष्ट्र शासनाचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन आणि जाहीर आभार या ठिकाणी मानावेसे वाटतात. 160 स्क्वेअर फुटाच्या घरातून तुम्ही आता 500 स्क्वेअर फुटच्या घरात शिफ्ट होताय. काय भावना आहे? तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस होणार आहेत? बीडी चाळीचा 160 हा जो एरिया आहे तो साधी एक खोली आहे ती, आणि त्याच्या एक्झॅक्टली 3 पट आम्हाला जर आता जागा मिळते तो खरोखर चांगला क्षण आहे, मोठा क्षण आहे. लाईफस्टाईलच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आम्ही जे दिवस बघितले ते आमच्या मागच्या पिढीने बघू नयेत. त्यांची लाईफस्टाईल मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यांच्या आयुष्यात फार मोठा आमूलाग्र बदल घडेल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करतो. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तशी सुस्थितीमध्ये लोक या ठिकाणी आहेत आणि आम्ही चांगल्या तऱ्हेने मेंटेन सुद्धा करू अशी आम्हाला या ठिकाणी चांगला आशावाद आहे. राज्य सरकारने वेळेत हा प्रकल्प पूर्ण करून तुम्हाला आज घराच्या चाव्या दिल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारचे कसे आभार?
बघा, हा प्रकल्प मुळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2017ला केला होता. त्यांनी पहिल्यांदा ओपन केलं, मधल्या काळात राजकारणात बदल झाले, पुन्हा ठाकरे सरकार आलं, त्यांनी सुद्धा 2 पायऱ्या पुढे घेतल्या, त्यात काही शंका नाही. मात्र हा प्रकल्प वेगवानरित्या प्रयत्न पूर्ण करणे आणि तो वेळेत पूर्ण करणे, हे जे ह्या आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे त्या गोष्टीला तोड नाही. त्याबद्दल खरोखरच त्यांचं या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. कारण इच्छाशक्ती नुसती असून उपयोग नसते, तर त्याआधीचा पाठबळ, त्याआधीचा आर्थिक पाठबळ देणं सुद्धा आवश्यक असतं आणि ते दिलं गेलं. आणि त्याचप्रमाणे महाराज चांगले कार्यक्षम अधिकारी या ठिकाणी लाभले. या सरकार आणि अधिकारी वर्गाचे दोघांनी एकत्र केलेले प्रयत्न आणि त्यांचं हे यश या ठिकाणी दिसून येत आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नातून वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास होतोय. याच पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील घरांचं आज चाव्या वाटप करण्यात आलंय. जवळपास 556 घरांच्या चाव्यांचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या रहिवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळालं. 160 स्क्वेअर फूट घरातून आता 500 स्क्वेअर फुटाच्या घरात हे रहिवाशी राहणार आहेत. त्यांचं अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न आज पूर्ण झालंय. याबद्दल अनेकांनी राज्य सरकारचे आभारही मानले आहेत. कॅमेरामॅन रिद्धेश कदमसह मी अवंती भोयर, महा MTV, मुंबई.